बाई सारे सकाळचं पार काम करू 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 पार भुसकाट पडलं. आणि या भाड खावला म्हणते मला दवाखान्यात ने रे, मला दवाखान्यात ने रे. पण याचा मला दवाखान्यात न्यायचा तपास नाही. किती जागा बदलून किती कपडे बदलू दिवसभरामध्ये. नुसतं असं बादा 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 पायलीच्या पायली पायलीच्या पायली नुसते रक्ताचे गोळेचे गोळे जाऊ राहिले तरी हा बाबा सुधीवर येईना. मला तर फार टेन्शन आलंय बाई. याला तर असं झालंय बायको नसली तरी चालन. मला इतकं टेन्शन आलंय. साऱ्या सकाळच्या गावामध्ये खपलाय दवाखान्यात न्यायचा याचा तपास नाही. आणि माया बोकंडी नाचायला बरे या गाई घेऊन ठेवल्या. चव आली चौकून याला. याने सुटल्या बाशिंगापासून मला सुख दिलं नाही बाई. ऐक बाय 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 बाय. लईच अवघड काम झाले बाई माझ्या जीवाचं. आणि हे पोर तर काही लक्ष द्यायना. याला बायको सुटाना. आपण याला म्हणतो जाऊ दे बाई ने मला दवाखान्यात, जाऊ दे बाई ने मला दवाखान्यात. पण हे पोर सुद्धा काय ऐकायला तयार नाही. ते म्हणतं दादा म्हणते नाही न्यायचं. मग आता जाऊ दे मरते मी अशी. तुम्हाला काय मला काय म्हणते ना काय काम चुकाना बुंड बसा ना. अशी गंमत झाली मायवाली तर. आणि साऱ्या सकाळचा खपलाय गावामध्ये. रोग आला त्याला. त्याच्या जीवाची चालली ना आईश. त्याला काय बायको गेली निघून तर तो सुना मुलांच्या राज्यामध्ये बी परत पिवळा व्हायला बसलाय. त्याचा काही नियम आहे बाई. या पोराला तरी आवाज देते ए पोरा अरे इकडे ये ना. काय करू ग बाई नुसते बैरे झाले बाई. एका आवाजात तर येणारच नाही. आणि ते सून काढतं काहीच कामाचं नाही बाई. अरे मी काय म्हणू राहिले हिची काय खडखड लावती का नु तुझं बिना मला लय हे होत. अरे तो अशी काही निवांत बोलावा का नाही बोलावा का ही संगच पाहिजे तो वाल्या. कोणती ही पोर ती ती संगत राहते त्यात मला सोडितच नाही ती. मी काय करू तिला. काच बरं वाटत आहे. तुला तर चांगलंच आहे ग. तुला तर असं झालंय तुला आणि तो सासऱ्याला कवा खपल. काय बाई म्हणजे आता चांगलं विचारलं तिकडे नाही तुमचं वाकडच विचारलं का नाही म्हातारीला. लय तोंडी लागती भाऊ. काय सांगू तुला. पक्का मजाक बनवलाय मायवाला आई ना आणि तो बापाना. लय अवघड कंडिशन झाली मायवाली. मला कुणी दवाखान्यात तुला बोललो होतो मामाची पोर करायची नाही. बरी केली बाबा. तुला लय माझ्या भावाची माझ्या भाषेत लागत. मग भाषेना काशी दाखवली ना मला या अशी. घे मग भाषेना काशी दाखवली. मी गंज करीत तुमचं तरी तुम्हाला वाईट एवढा बाधा बाधा. बरं मी काय म्हणतो तुला झालं काय भाऊ. मला आज 3 हप्त्यापासून मोळ्यादाला रक्ताची धार लागली मला मागून निसती. तो बापाला सांगते तो बाप मा काही काम ऐकत नाही. माझ्या पक्या साड्या भरत सुटल्या. मला पार अशक्तपणा आला. मी बोलायला लागले तरी मला चक्कर येते. मला कुणी दवाखान्यात नाही ना. मला कुणी घरी डॉक्टर बोलवी ना. त्या दिवशी बोलावला होता ना डॉक्टर. बोलावला होता. अजून किती बोलावा तरी काजल फोन आलेला का होता. आणि त्याच्यात माय बोकंडी या 9-10 गाई आणून ठेवल्या. मा असं मुळ्यात ठेसायला. बाय तुला सांगतो बाय या गाईचा ना आपला काही संबंध नाही. तुम्हाला तर माहिती मला काही येत नाही. मला गाईचं गुईचं मी रिकामच नाही. मी बोललो होतो घेऊ नका. काय म्हणते तू म्हणला होता घेऊ नको. मी म्हणले होते मी सुद्धा म्हणले होते मायाच्या निवाणार नाही बाई. मला नुसती रक्ताची धार लागली. तुम्ही माया भरुशावर गाई आणू नका. तो म्हणे सुनन मी करीन. या बाई ही पोर नाही म्हणते काम करायला. बापाने सांगितलं होतं गाई म्हशी करणार. मग आता मुक्क जनावर आहे काही टाकून देता येईन का सांग मला. काय ठेवल्या तो सासऱ्याला सांग ना तू ओपून टाक म्हणून. तो सासऱ्याला सांग. राहते घरी कुठं गेले मला काय माहिती मामा. आता तो सासऱ्याला सांगायचं ना. तो आपा काही एक विचार केला भाऊ सासऱ्यानं सुनाना. नका आमच्या नावाचं गुळ खोबरं वाटू बळजबरी. चालते का दवाखान्यात मग. साऱ्या गावाशी मी चांगली वागते. मला असं दुखणं लागलं. दवाखान्यात चालते का मग. मला घरी डॉक्टर बोलो बाबा. गावातलाच मला नको दवाखान्यात नेऊ. मा मुळ्यात बंद व्हायचं आणि यांच्या मुळ्यात कुट 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 करायला लागायचं. आमचं नाही करायला रे का मग. तू नको तोंडी लागू ऐकून घ्यायचं का. तुमची आई पाहिलं ना कसं बोलते मामाबद्दल. मामा ऐकून घ्या ते या कटकटी पाहिजे राहत नाही घरी. हॅलो हा कोण आहे म्हणलं. मी डॉक्टरचा असिस्टंट. हा का डॉक्टरच्या इथे फोन लागला का. हा डॉक्टर. अहो ते आमची म्हातारी ना लय जाम झाली हो. कुठून बोलताय. हा
कुठून बोलताय आपण? या ना इकडं कोळपेवाडीच्या शेजारी डांबरवाडीला. बर बर, नाव काय आपलं? गजराबाई विचारा, गजराबाई आमच्या आईचं नाव फेमस नाव आहे. बर बर ठीक आहे, मी डॉक्टरांना घेऊन येतो. हा अख्ख्या महाराष्ट्र सांगाल तुम्हाला पुढे. आई ग. भाऊ बोलत तरी मला अनभुली येते, हा अनभुली येते, मला जेवण जाई ना. अहो कदाडभर खाऊन घेते तुमची म्हातारी आणि बसती बोंबलं. येतो तोंडावर बांब गोळा पडू तो. अहो तसे खाणं तोंडावर काढते काय. आता कुठं माझी वाला थोडं थोडं बरं वाटलं, पिंगुरी ठणकाच कुठली? कमी झाला. केस केस तुमची आई देखत मला मारू नका बर का. काय काय करशील. तुला सांगितलं एकदा म्हणजे गप, तुमचा लेख चांगला ओढून घेतलाय तुमच्या. तुला एकदा गप केलं दोनदा गप केलं तो कसा काय सासरा आहो वाढला तसं तो ते. आपण. पोर तो बाजूनी करून घेतलं, तो कसा तो सासरा तो बाजूनी केला. मी नाही करून घेतलं, मी चांगली बाय. वागते म्हणून मामा माझी साईड घेऊन बोलत. गजराबाईचं घर हेच आहे का? हा हा या ना. नमस्कार आवडा खान. नमस्कार. आई ग. नमस्कार. नमस्कार नमस्कार. बर तुम्ही सारखा बाजूला, मला वर चढू द्या आता. चढा ना. वर कुठे चढताय? ए, बाजूवर. हे काय नाही नाही, मी चढतो. कुठे डॉक्टर आणले अगं. हे मी ओळखते ना. अगं चढू दे ना, तो टाइम आहे. टाइम आहे. पेशंट हेच आहेत का? हाय, हा येतो. माझी सासू आहे. गजराबाई म्हणले ना, तेच पेशंट आहे. आई ग. बरं इकडे जरा पुढे या, या पुढे. या पुढे या. सरळ झोपा. हा, झोपा, पायला वर करून झोपा. हा. पुढे म्हणजे कुठे त्यांना सरकार लावताय? असिस्टंट आहे माझा तो. अरे तू काय इकडे तेवढा बसतो. झालायस? इकडे बसतो मी. हा इकडे बस. हा इकडे बसतो. ती पण थोडं सारखा म्हणायला लांब श्वास लागला. घ्या, परत घ्या, अजून घ्या. अय, पादाचा आवाज कुठून आला? हो मग खालून लांब श्वास घ्या. मी काय म्हणतो मी ना पैसे घेऊन आलो, पैसे झाले तीन यंदा हा. पैसे घेऊन येतो मी. पैसे दादाला आता पाठवतो. काय बाई, आपल्या डोक्याला ताण आहे हा. बरं बरं. कौतिक कवळ. हा करा, जीभ बाहेर काढा. अहो जीभ बाहेर काढा. डोळे बघू, खाली बघा. खाली अहो, खाली बघा. खाली बघा म्हणजे इकडे माझ्याकडे. परत वर बघा, खाली बघा. व्हेरी गुड. ठीक आहे. जीभ पाहू एकदा. हा बस 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 बस, एवढी ना बाहेर काढायचं, थोडंसंच काढायची असते जीभ बाहेर. ती गंजाने काढते. ठीक हा, आहे. सुद्धा पेशंट आहे, त्रास होतो त्यांना. एकदा सारखं 8 दिवसापासून तरासच आहे. हा, मग आणि द्यायचा तरास आम्हाला देते. ए बाई एवढं नको ना दाबू. अहो नाडीचे ठोके बघतो. नाडी इकडे बाई परकराला. अहो परकरची ती नाडी. नाही, हा. हाताची नाडी. गंगाराम हाताची. तुम्ही कुठला हा पेशंट आणतात? फोन घेतलात पेशंटचा या. अहो मॅडम, कसं आहे माहितीये का? ए बाई पेशंट पेशंट राहत मी का काय जानवर आहे का काय? नाही नाही, घरच्यांनी एकपट हाड केली आणि तू डबल करती का काय? बरं तपास ना बाई, असं शांत काय राहा. करती? ठोके जास्त वाढलेत तुमचे. लई वाढवले या बाई या पोरीना. मी काय केलं? तिच्यामुळं वाढले. ही सून कोण का- आहे? सून करून आणली ना बाई भाषी, तिनं मला ही बाई अशी दाखवली काशी. बरं सगळं माझं नावाने बॉम्बा मार. टेक अ डीप ब्रेथ. म्हणजे काय? टेक अ डीप ब्रेथ. म्हणजे काय करायचं? अहो मुका नाही घ्यायचाय. हम्म. असं कर. टेक अ डीप ब्रेथ. अशा करतात या. श्वास मोठा घ्या, श्वास मोठा. हा, टेक अ डीप ब्रेथ. ते का काय? अजून घ्या. आता येऊ? ए बाई, माझी सासू चालली काय? हो आ. आहेत ना जागे का? घाबरवता का आम्हाला? मी म्हणलं गेल्या काय? बरं झालं म्हणलं एकदा जीव मोकळा झाला. तुमचं पोट अगं सॉफ्ट आहे पोट. होय गं. काही त्रास नाही मग. आई. बरं दुखते कुठे अजून? या काय इकडं 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 आणि इकडं खाली. खाली या बाई इकडून दुखत इकडं. मांडी बिंडी तर काही दुखते का इकडं? मांडीत काला जाऊ राहिल्या तुम्ही? कुठं चालली बाई डुंगणात दुखू राहिलं. दुखणं दुखडे देवा, हे दुखण्याच दुखवड वाटतं. अगं बाई गं. म्हणजे ह्यांना कोणता नेमका त्रास आहे मॅडम? बघा तुला बरं. इकडं काय तपासायचे? तपास कुठे ते पडदा लावायला लागेल इथे. पडद्याची काय गरज आहे बाई? मी तरी तिला साडीचा पदर. पडदा आर पार करून मुळ्यात बाहेर निघाले. चालूच आहे का? हाय हाय चालूच आहे. तुम्ही कोण? माझी बायको आहे ना अगं, ही. याला रोग आला, याला काला येऊन दिलं ग. आता हा हाय ते डॉक्टर पळून नाही लागले. नाही राहू दे मला. तुम्ही इकडून या. मला मागून चेक करताना नवरा समोर लागेल. ठीक आहे. पाहिलं का सुनबाई? हा. हिला शोभत का असं बोलणं? अरे डॉक्टर तो गोळा कसा नाही बसला? तू आलाच काला इकडं आई ते माझ्यावर. आले तुम्हाला विचारून राहिले चांगलं आणि तुम्ही काही बोल राहिले तू तर त्याला. गप्पच बस ग, त्याची बाजू घेऊ नको. पाहिलं का डॉक्टर साहेब? नवरा म्हणून ती काही किंमत ठेवती का नाही वाली? अरे ती आपलं मिटवायला नाही आली.
तिला काला सांग आम्ही पेशंट तपासायला आलो. बाई तू तपास तुला काय काय अरे का रे नको न करू. बाई बाई तुम्ही शांत राहा, तुम्ही आजारी आहात, तुम्ही शांत राहा. आजारीची ओ ग मिस्टर बाई. तुम्ही थोडं शांत बसता का? पहिले मी माझं नाही तर मी तुम्हाला इथून गेट आउट करणार. हा डॉक्टर पहिले माझ्या घरातून मला गेट आउट. अहो त्यांचा अरे बीपी तोंड वाढलाय. नको करू रे तू. तिला तर तेच लागत मग. तुम्ही तिच्याकडून झाले का? अहो त्यांचा बीपी वाढलाय. ऐका ना डॉक्टर माझा वाढला मग. तुम्ही शांत राहा, शांत तू वर राहा. गेला तरी चालेल डॉक्टर. ठीक आहे. हा म्हणजे येऊ दे ना नवऱ्याला वनवास. इथं काय दुखतंय का? हो मॅडम तुम्ही हँड ग्लोव्ह नाही आणले का? अहो हँड ग्लोव्ह कशी आणणार मी? मग आता तू काय काय जनावरावानी हात टाकी ती का अहो काय अहो शी आ, शी माय बघा बघा दिस इज व्हेरी स्टुपिड पेशंट. बघा कसा आडबंग कसं काय आहे मॅडम, ही गावातली माणसं आहे ती अशीच असते, समजून घ्यायचं आपण. दिस इज नॉट फेअर ना गंगाराम. का हो? व्हॉट इज दिस? तुम्ही पण डॉक्टर आहे का? नाही काय माहितीये का, ते मॅडमचा टेटोस्कोप कधी कधी बंद पडतो म्हणून मी एक्स्ट्रा घेऊन आलो. हा म्हणजे तुम्ही ते टावर आहे टावर रेंज Tower. द्यायला. तसं समजा मग टावर तर टावर. या गळ्यातल्याची रेंज गेली का तुम्ही रेंज हो हो द्या हो. मी रेंज देतो. तुमचं दुखतंय ना? टावर लय बारीक आहे मॅडमचा टावर लय बारीक आहे बाई. गप्प बसला. तुम्ही तपासावं मॅडम. व्हॉट इज दिस? जाऊ द्या, ज्या तपासून घ्या. ठीक आहे. चांगलं तपासा परत दुखलंच नाही पाहिजे. ठीक आहे. पाठीचा कणा ठीक आहे? नाही बाई दुखत ग रक्त जाऊ जाऊ लय जाम झाला. अरे देवा. जानच नाही राहिली त्याच्यात. कमीत कमी 2-2 पाट्या साड्या धुवी तिने रोज. रोज. हा पाय कसं सांगा ती लोकांना माधून ती दुती. मग काय बिघडलं? खोटी बोलती का माहिसून? हा का माहिसून खोटी बोलती का? हाव रे. खरंच बोलती बिचारी. हा का अहो मिस्टर तुम्ही पेशंटला नका त्रास देऊ. अरे तुला चव आली चौखून. बघा ना try तिला to सांगा understand, तिला please. तिला अरे कार्य करायला नका हा सांगा. का पण कसं आहे माहितीये का, पेशंटला आम्हाला तपासू द्या आणि नंतर तुम्ही बोला. अहो डॉक्टर काय सांगू तुम्हाला हा पकाना सुगरण साताचा निळ्यागार दाताचा हा काय याला काय चव आली बघा, दात चौकून. निळे का For माझे? what? दात निळे का? ए तो दातावर तिकडे बांब गोळा पडू दे. दात निळे मॅडम. तो दातावर बांब आता गोळा फाडून पडू दे. दाखवता का मामाजी तुम्ही? कशाला निळे म्हणते? डवळ्यावर दात आहे. व्हॉट इज दिस मॅटर? आता या मॅटर असाच आहे, तुम्ही पेशंट तपासा, त्यांना काय औषध इंजेक्शन द्या. मॅडम अहो, सल्ला मॅटर सल्ला सांगू. सोडा इकडं काय फाटेल हा ते तुम्ही पा सरळ झोपा, सरळ झोपा. आता ते सरळ ते का? बंद करा तेवढं. सरळ झोपा. झोपा. हे बघा याला माझ्याजवळ सुद्धा बसू नका. ऐका शांताला तुमचा बीपी वाढलेला आहे. हो ना. ठीक आहे. मी डिसाईड केलंय की आपण पेशंटला हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करूया. नाही इडच बरी आहे ती. पण मॅडम त्यांना एवढी ऑलरेडी राहिलं नाही आमच्याकडे. हो त्यांना ऑलरेडी खूप स्लो ऑपरेशन झालंय. करावं लागेल त्यांचं. नाही जे काय करायचं ते हातानेच करून द्या. डॉक्टर म्हणजे हाताने आमच्याकडे द्यायला. इडच काय कापा कापी करायची ती करा यांना शेण उचलायला माणूस नाही. हा. तुमचं शान महत्वाचा आहे का? अहो, माणसाचा जीव महत्वाचा या आहे. बाई हे संध्याकाळी दोन कोण माणसं उचलेल मग? हा? संध्याकाळी कोण तुम्ही शट अप. तुम्ही मला काय शेण घालायचं ते यांच्या दोन्ही माणसांच्या पा, ताब्यात. पा, हात खाली कर. हा अहो पण मी गुरांची डॉक्टर नाहीये, मी माणसांची डॉक्टर आहे. मी इथे कसं सगळं काटछाट करणार? सर्जरीसाठी पेशंटला ऑपरेशन थिएटर मध्ये घ्यावं लागणार आहे. अहो, तुम्हाला वाटत आहे का ते सर्जरीच्या लायकीचा आहे माणूस म्हणून? याला अटक येईन. तुम्ही आता सर्जरी म्हणले ना याला अटक येईन. हो पण कसं आहे माहितीये का, आम्ही इथं फक्त तपासाय पुरतं आलोय. आजारी माणूस कसं मुकच पडत हिचं सारखं तोंड चालू आहे. तिने ओळखलं अटक कशामुळे येईल माहितीये ना? किती खर्च आहे? किती खर्च आहे? 70-80,000 तरी खर्च येणार आहे तुम्हाला. मराठीत बोला, मराठी मराठीत. 70 म्हणजे कसं आहे माहितीये का, 17-80 हजार रुपये खर्च येईल. हो हा मग आम्हाला इंग्लिश नाही येत, मराठीत बोल. मी सांगतो ना मग. करतीन हा, खर्च उठा, करतीन. उठा, कोण उठा. करीन? तुम्ही पेशंटची हालत बघा, खूप नाजूक आहे. करतीन. सरकारी दवाखान्या ना मॅडम सरकारी. अहो पण ते खूप नाजूक आहेत. मी काय एवढी का काय अनाथ आश्रमात वाढीले का काय? मला कोणीच नाही राहिलं मेला का काय? तू लगेच गेला का काय? अरे लगेच अरे, गेला? अरे, अहो अरे. बाई तुम्ही शांत राहा, तुम्ही तू शांत लगेच राहा. गेला का काय? मॅडम पाहिलं का? पाहिली का तयारी? मॅडम मॅडम म्हणजे माझं लगेच असं गेला का? पाहिली का तिची तुमची तयारी? बायको आहे शेवटी, तुम्ही सांभाळून घ्या. काय समोर सांगा ना. मा ठिकाणी तुम्ही असते तुमच्या नवऱ्याने असे हा. कसं आहे माहितीये, पाय कसा बळजबरी अहो, बुक्क्या अहो, ठोकून चिटकू अहो राहिला. पेशंट तो नाजूक आहे आणि तुम्ही त्यांना काय मारताय? माझी इच्छा आहे ही टिकली पाहिजे. टिकली पाहिजे ही बायको माझी. टिकली तर टिकली नाही तर उठली. नाही नाही मी नाही. काय म्हणते नक्की हा पेशंट हा वेडा आहे की हा शाणे? मला तेच समजत यो, नाही. यो, यो वेड आहे. हा तसंच समजा मॅडम. म्हणजे आम्ही घरातले येडे आणि तुम्ही तेवढं शहाणे बसले मग राहते. तुम्ही काय विचार करताय का पेशंटची? मी येडा दिसतो का? अहो माझी अर्धांगी ती टिकावा म्हणून ती प्लीज डोंट शाउट इट प्लीज. तुम्ही मला येडा का म्हटलं मग? डॉक्टर मला तुम्ही सांगा शहाणा माणूस अशा का पळा बुक्क्या मारीन का? नाहीच मारत. हं?
याला तुम्ही येड्याच्या इस्पितळात न्या शी इज युअर वाईफ ना, आणि हा. मग तुम्ही कसं बिहेवियर करायला पाहिजे त्यांच्या बरोबर? याला अहो ते टिकावा म्हणून याला पॅक बसावा. अहो पण तुम्ही त्यांना असं मारताय, त्यांची ऑलरेडी तब्येत नाजूक आहे खूप. यांना मारूनच माय या थराला गोष्टी आणल्या. म्हणजे इथं मारलं मारूनच बाई काय सांगू. गंगाराम, व्हॉट इज दिस? यांना मारूनच तुम्हाला सांगते, मारूनच येता जाता मारून नीट बोल ना. ह्या बाई इथं मारित होतो मी. माझ्या कमराचा पार पंचनामा करून ठेवला. हा मग मॅडम कमरात मारित होता असं म्हणणं. इथं कुठे हात तुम्ही करती? असं म्हणा ना, मी घाबरून गेली ना तू की हात कुठे करू राहिली? यांना मारूनच तुम्हाला सांगते. बघा, मा किती कंबर बिंडोक डिल्ल आहे. केलं आणि माझं मोळ्यात सुद्धा डिल्ल केलं. ठीक आहे इट्स ओके, कापून ठीक आहे. घेतलाय मोड. हा बघ तू ग बस. म्हणून एवढे बदा असे हांडे रस्ते निघून सुद्धा राहिले. बोलूच नको. म्हणजे तुम्ही हाताने कापलाय का मुळे? हा, अहो, तो यांचं कोण असं कोणी- एवढा मोठा बाहेर आला होता, बाईने घेतलं बिल्लं, अहो बाईने घेतलं का ऐका कापून? डॉक्टर, मी जर तुम्हाला सांगते डब्याला गेले अशी जर बसले अहो नको सांगू. तर माझ्या हात तब्येतीमुळं खाली धुवायला पुरत नाही, तेव्हा ते मुळ्यात मी कसं कापू? नाही कापणार, बरोबर आहे बाई. कसं कापू? मला खाली दिसत नाही सुद्धा बाई, नाही. तुम्ही सरळ बसा. तुम्ही सरळ बसा. तुम्ही बरोबर बोलताय. मी मला मुळ्यात जरी खाली पाहायची इच्छा झाली तर मला असं पाहायला गेले तर खाली डोकं वर तांगडं. पडाल. आय अग्री विथ यू. तुम्ही सरळ बसा. मग आता तुम्ही सांगा मी येडी का हे शहाणे? तुम्ही शांत तुम्ही शांत बसा. तुम्ही शांत. मॅडम पाहिलं किती नाटकी बाई आहे. आता हिला उठायला बसायला वाकडं व्हायला जमलंय. हे बघा मॅडम, त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागणार आहे. शी इज कंडिशन व्हेरी डिफिकल्ट. अहो तिनेच ते ना मा नवऱ्याकडून मा बापाकडून पैसे खायला बशी रे. ती काहीतरी म्हणली डॉक्टर होती साहेब डॉक्टर. तुम्ही विचारलं नाही तिला छंद कशाचा आहे? तिला ऍक्टिंग करण्याचा पण छंद आता आहे. स्वतःच्या लेकाला सांगाल दवाखान्याला Acting. आलं म्हणशील तसं असं दिस इज वाले ऍक्टिंग. पैसे. दिस इज ऍक्टिंग करती ती. ढोंग करती ढोंग. अरे तू गरम. ढोंग करती. तो कुठं तू गावठी इंग्लिश बोलत सुटला गप तू. तो तोंडापाई परपंच वर आला नाही आतापर्यंत. ऍक्टिंग करायची काही गरज आहे का? चांगले जाते तो सारख्या गोळा बसाना. कशाला ऍक्टिंग करती? हो थांबा, मी काय म्हणतोय, मला सांगा पेशंटला दवाखान्यात न्यायचं का नाही? डॉक्टर तुम्ही माझं ऐका. माझं पोरग पैसे पाहायला गेले. ठीक आहे तुम्ही बिनधडक मला ऍडमिट करा. ठीक आहे. मायवाल्या 2-4 पोथी बी आहे बर. आणि माई एफडी बी आहे. मी ती ठीक आहे, ठीक आहे. तोडील आणि तुम्हाला पैसे देईन, ठीक आहे. पण मला रिपेअर करा. येतो नाही मी. नाही, तुम्हाला रिपेअर मी करणार. येतो मग. हा? यांची कुठं कंडिशन. चालले? चाललो मी. तिच्याकडे एफडी आहे, सोनं नाणं आहे. मी चाललो, येतो. मामा हम्म. तुमचं लेका एवढे पैसे नाही आणणार 70-80 हजार. ते म्हणे मी 10-1,000 रुपये पाहतो म्हणे. तू गप्प बसती का? डॉक्टर तुम्ही टेन्शन ते नका मायले घेऊ, का मी काही बी पाहतो. करू आता. हे बघा, एक लक्षात ठेवा. जाऊ दे मग, मी त्या माहेर होऊन पैसे आणणार ओ नाही ओ लागले. ओ मॅडम, एक मिनिट. मी डॉक्टर आहे, मला पेशंटची जास्त चिंता आहे. मॅडम, तुम्ही फुकटमध्ये करा मग इलाज. हे बघा, तुम्ही पैशाचा बंदोबस्त नंतर करा. सध्या त्यांची कंडिशन खूप डिफिकल्ट आहे. करा 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 करा. त्यांना ना महत्वाचं पहिलं आम्हाला दवाखान्यात घेऊन गेलंच पाहिजे. थँक्यू करा. येऊ का मग मी? त्यांना उचला त्यांना. हा, ठीक आहे. उचला त्यांना, डॉक्टर साहेब उचला. येतो मी. हा हा ठीक आहे, निघा. बिलाच्या बाबतीत पैशाच्या बाबतीत मला फोन करू नका. ठीक आहे, निघा तुम्ही, निघा. आम्हाला आहे ना, ते पेशंट आणि तुम्ही. ठीक आहे, अरे तू निघा. आजच गेला ना, मग मला जर नाही हे घेऊन जाईल. अरे तो पाय तू आजच गेला मला. मारित नाही हा मारित कसा नाही. डॉक्टरांसमोर मारितो. मारित अहो, नाही, त्यांची मारित नाही. कंडिशन नाजूक आहे, मारू नका त्यांना. नाही मारित नाही मारित किती नाही. जाय ठीक आहे येतो मी. हा हा अवघड आहे यांच्या घरातले माणसं. याचा काय? कसा जीव जाय ना. डॉक्टर डॉक्टर इलाज तर इडा करायला जा घेऊन तुमच्या संग. आम्ही काही खर्च नाही करत. चांगले जात्या, पण हे सुनावन सासऱ्यावर बांबगवळा पडाना. यांचे हात पाय कसे तोंड कसे वाकडे व्हायना. बाई तुम्ही शांत राहा. आम्ही तुम्ही तुमच्या काळजी आहोत, करू नका. बरोबर. यांनी मला एवढं छळायचं काम चालवलं, यांचं असंच वाटोळ व्हावा. हा नाही तुम्ही काय काळजी करू नका मॅडम. आपण पहिले त्यांना दवाखान्यात घेऊन अहो, जाऊ, माहित- उपचार करू आणि नंतर पैशाचं काय असेल ते आपण बघू. ठीक आहे, ठीक आहे. पहिलं माणूस वाचवणं हे आपलं हो कर्तव्य हो, आहे. माझं कर्तव्य डॉक्टर आहे हे ते. लोक मला इतके टेन्शन देऊ राहिले. माझे दोन्ही तोंड चालू आहे, पुढून तोंड चालू आणि खालून तोंड चालू. ठीक आहे, तुम्ही काय तोंड नका सांगू? चालू ठेवू कुठलं. नाही आता तुम्ही आहे ना आता या बा फक्त- किती साडी वल्ली झाली या बा. हा हा, ठीक आहे, डॉक्टर, ठीक तुम्हीच आहे. पहा. मी बघितले. तुम्ही सरळ आमच्या बसा, मॅडमना बाई, सरळ बघितली. बसा. या. का हो डॉक्टर? हे बी डॉक्टरच आहे ना. अहो तो नाही माझा मी assistant त्यांचा आहे. असिस्टंट आहे. तुम्ही बी तपासा नाही एकदा. अहो त्यांना नका, ते घाबरतात ते. तुम्ही लेडीज आहात तर मीच चेक करणार ना. मी लेडीज आहे ना. डॉक्टर मी त्यांच्या हाताखाली काय लागेल ते वस्तू देतो मी. हा गंगाराम, तुम्ही यांना उचला. हा चला उचला यांना. चला बरं. या बाई, या. तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुम्हाला नीट करू. हा मला लई चक्कर येते. हा, काय सावकाश सांगू? सावकाश. या 10 मिनिटातच दवाखाना येईल आपला. हा, या, इथं या, फक्त या. गाडी आहे बाहेर आपली. चला. या. चप्पल वगैरे घाला. हा घाला. हा घाला चप्पल. डॉक्टर मी परत घरी येईन ना. हो तुम्ही घरी येणार, तुम्ही सुखरूप मस्त तंदुरुस्त होऊन तुम्ही येणार. हा तुम्ही सुखरूप नका येईन ना, काळजी करू. डॉक्टर. हा तुम्ही येणार. काळजी करू चला नका. या. चला. हळूहळू चला. हळूहळू या. गाडीपर्यंत हळूहळू चला. व्हेरी गुड गर्ल. चला पुढे.